सोलापुरात लग्नाच्या वेळी टीव्ही फ्रीज दिला नाही, मानपान करून सोन्याची अंगठी घातली नाही, तुझ्या वडिलांकडून पैसे घेऊन ये या कारणासाठी तगादा लावून एका विवाहितेचा गळा दाबून खून झाल्याची घटना रविवार 12 एप्रिल रोजी पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास सारोळे तालुका मोहोळ येथे घडली आहे। या प्रकरणी नवरा प्रतीक अनंत शिंदे वय 26, सासू भामाबाई उर्फ वंदना अनंत शिंदे वय 47 यांच्या विरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलिसांनी नवरा व सासूला अटक केली आहे। त्यांना मोहोळ येथील न्यायालयासमोर उभा केले असता त्यांना 4 दिवस पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहे। सोनाली प्रतीक शिंदे राहणार सारोळे असे मृत महिलेचे नाव आहे। मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोनाली दत्तात्रय सुरवसे हिचा विवाह सारोळे येथील प्रतीक शिंदे याच्याबरोबर 16 डिसेंबर 2025 रोजी झाला होता। विवाह सोहळ्यात जावाई प्रतीक याने टीव्ही, फ्रीज इत्यादी वस्तूंची सासरा सुरवसे यांच्याकडे मागणी केली होती। मात्र सोनालीच्या घरची परिस्थिती गरिबी असल्याने वडील दत्तात्रय सुरवसे यांनी जावाई प्रतीक यास 20,000 रुपये दिले होते। त्यामुळे सोनालीला काही दिवस चांगले नांदविले। सोनालीला भेटण्यासाठी तिचे आई वडील सारोळे येथे गेले असता जावाई प्रतीक हा सोन्याची अंगठी घातली नाही, टीव्ही फ्रीज दिला नाही, आणखीन 1-2 आठवडे मी वाट पाहीन, नाहीतर तुमची मुलगी घेऊन जावा असे म्हणत होता। सोनालीला जाच असह्य झाल्याने ती आई वडिलांना सासू व नवऱ्यावरील कारणासाठी त्रास देत असून गळा दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत असे फोनवर व समक्ष सांगत होती। सोनालीच्या वडिलांनी आमची परिस्थिती गरिबीची आहे असे वेळोवेळी जावाई व सासूला सांगूनही त्यांच्या वागण्यात काही फरक पडला नाही।